ये रे बाबू झिंगे या मग. हो काका, दगडे कुठं आहे मग आपला दगडे? ये ना तू बस चाल हॉलमध्ये चाल ना. तू इथं काय थांबतं चाल तिकडं. पहिले काका दगडे कुठं आहे ते तर सांगा तुम्ही. अरे बाबू दगडे आंघोळ करताय चाल ना तू बस ना तिथं. तुझ्या माझ्या घरी बसायला कामा लागलं पाहिजे 2 मिनिटं वाट येतेस ती अंग धुवून. बरं चला चला बसतो चला. तू दगड्याचा संगतचा वगैरे हो ना काका, त्याच्याच वर्गात आहो मी. मला ओळखला नाही का तुम्ही? मी झिंग्या वहिनी आपला. असं तू झिंगे होय का? शांतारामचं पोरग तेच तर म्हणलं तुले रोजच पाय तुम्ही. तुम्ही काका थोडे मॅड गिड आहे का हो? तुमच्या शेजारीच राहतो मी आणि तुम्ही म्हणता मले कोण होईन काय? अबे बयाडा मले मॅड म्हणताय का तुले काय? मला आता वया मनानुसार लक्षात राहत नाही. बरं तुम्ही मला हे सांगा, दगड्या गेला कुठं? अबे दगड्या अंग धुत आहे. दगड्या झालं का रे बाबू अंग धुवून? त्या मित्र आला ना झिंग्या. हो बाबा आलो आलो मी. थांबा, अंग धुद्या मला बरोबर. अबे दगड्या चालेल लवकर, वेळ होता शाळेत झाले आपल्याला. चल लवकर. हो ना बे, बस ना, तू आलो ना 5 मिनिटं थांब ना. काका तुम्ही कुठे चालले नवीन कपडे घालून एवढे? नाही बाबू माझ्या रोजचंच काम आहे. नवीन कपडे घालून बसतो मस्त मी सावकाराला ग मस्त. मला काही टेन्शन नाही काही नाही, मस्त आरामात बसतो मी. काहून काका तुमचे कामधंदे आता बंद झाले वाटते? तुम्ही चालले जाऊन ट्रॅव्हल्सवर कामाले? नाही ना बाबू, आता कुठं पॅसेंजरच नाही राहत, काही नाही, गाड्या भरत नाही. काय जावं आता कामाला नाही मला म्हणलं. मग तुमचं खाणं हे ते खर्च कुठून करता तुम्ही? अरे माझ्या मायचं पेन्शन येते ना मले, माझ्या आईचं पेन्शन येते मला. जमा आहे बिन काका, एवढा मोठा झाला तरी आईच्याच भरोशावर खाते. काही लाजही वाटत नाही का एवढे. आता जाऊ दे, मित्राचा बाप आहे म्हणून काय म्हणतं. काय रे काही म्हणलंस का तू मला? नाही नाही काका, काही नाही म्हणलं, काही नाही झालं. बरं दगड झाली का तयारी? अबे का माही तयारी झाली, तू तर तयारी व्हायची. अंग धुतो न हे करतो न ते करतो. चाल लवकर शाळेत वेळ होते इथं. आम्ही थांब नाश्ता किष्टा करून आपण काय गेला तुझ्या नाश्ता फास्टा. मी नाही करत नाश्ता फास्टा. चाल लवकर शाळेत, खिचडी भेटते. चाल. माझी बॅग फाटलेली का आता कसं करू रे? माझी बॅग आहे ना, माझ्या बॅगेत टाकून दे. चाल लवकर तू, चाल लवकर. बरं चाल चाल. बरं जा रे पुट्टो, मग तुम्ही शाळेत जा. वेळ होईल तुम्हाला, जा लवकर निघा. दगडे आता इथं कायले बसवलं मी तुला? चाल ना लवकर शाळेतले काय. अबे काय बे थांब ना. कायले थांबा लागते इथं? अबे थांब ना, आपली हे आहे ना आता सुनीता येते. थांब, तिला घेऊनच जाऊ ना आता शाळेत. अबे तू त्या सुनीचे मागं पडू नको. आपला पेपर आहे ते निघाले सण पुढं. चाल लवकर. कोण म्हणे बे तिला पेपर आहे? काही बघ करताले का? अबे पण शाळेत तर लवकर जावं लागेल ना आपल्याला. ते मास्तर माहीत नाही का तुला कसं आहे? त्या ढेबरे लेखाचं निसतं आपल्या ज्याच्यावर आहे ते गुन्ह्यावर लेखाचं मारत राहते निसतं. कोणतं कारण पाहिजे त्याला. त्या ढेबरेला जाऊ दे तिकडे. आता आपण जाऊ मस्त आरामात, जाऊ दे काही नाही. सुनीताला घेऊनच जाऊ आता. 5-10 मिनिटं वाट पाहून चाललं जाऊ. नाही आली ते तर जाऊ दे. पाय बा बरं पाय, 5 मिनिटं वाट पाय आता तू. चाल आता, आलीच नाही ते. 5-10 मिनिटं झाली इथं. बरं चाल चाल शाळेत चाल, जाऊ दे. माय कमिंग सर. या बाबू, तुम्ही दोघं बी आता लेट कसे काय झाले रे तुम्ही एवढे? तुम्ही कमसे कम 10-15 मिनिटं लेट झाले. एवढा वेळ तुम्ही होते कुठं? घेणं दगड्या तुझ्या 10 मिनिटा बाई इकडे लेट झालो आपण. आणि ते तुझी जुनी तिथं इथं बसूनच आहे बे. तुले म्हणलं होतं मी नाही हिच्या मागं लागू नको, गेली असं ती ऐकतच नाही ले का तू? अबे मले काय असं माहित होतं बे काय येऊ नाही म्हणून इथं. आता मास्तर आपली चांगलीच लावतेले का? आता मले काय सांगतं तू? आता पाहत बस. आपण येले आता काहीतरी बहाणा ठोकू चांगलाच. सर आमची सायकल पंक्चर झाली होती. हो का सायकल पंक्चर झाली होती का तुझ्यावाली? थांब. अबे पण तुम्ही तर पैदलच येते गेले का? मला तर गावा तुम्ही आजपर्यंत सायकल घेऊन दिसलीच नाही. अबे भाद्या, तुला आता कोणा बोलायला सांगितलं का भाद्या? बहीण मग आम्ही नुसतं भादार करत राहते, चुपचाप राह ना भाद्या. हो का, तू बाहेर भेट फक्त शाळेत भेटला. तू शाळा सुटल्यावर भेट फक्त आता आम्हाला, तुला सांगतो मग. ए त्याला कसे काय बोलता रे तुम्ही? चुपचाप राहा ना, मी आहो ना इथं. माझ्यासमोर त्याला कशी अडिरिंग टाकायला लागली तुम्ही? जास्त मोठं झाली का तुम्ही? सर मग तुम्ही सांगा त्याला, जेव्हा 2 माणसं बोलते तेव्हा बाईनं बोलायला काही गरज आहे का? बाईची बोलायची काहीच गरज नव्हती सर. अबे होय दगड्या, मला काय तू बाई समजा लागला गेले का? पोट्टा होय ना मी, पोट्टा. अबे तू बहिणीवर गेला, तू सगळी सुनीतावर गेला तू बहिणीवर. ए माझ्या भावाला काही म्हणू नका रे, चुपचाप राहा तुम्ही. तेव्हा सुनीता आम्ही काहीच नाही म्हणत, काहीच नाही. सांगा मग आता तुमचं करायचं काय? तुम्ही लेट कसे झाले बे? सांगाच सही. सर मला हागायला लागली होती रस्त्यात म्हणून आम्ही लेट झालो. अबे काही बहाणा मारायला लागले का तुम्ही? पहिले म्हणता सायकल पंक्चर झाली, सायकल तर घेऊन येत नाही तुम्ही, पैदल येता लेका जेवण. आता म्हणता हागायला लागली. काय लेका तुमचे? चला बसा, जाऊ द्या. याच्यानंतर का लेट झाले चांगलाच पाहतो दिली का तुम्हाला? होता ना जाऊ दिले का आता दगड भाऊ कस तरी जमला आपला. जाऊ दे आता, बसलो. हो जाऊ द्या. सर ते तुम्ही काल पाडेपाठ करायला दिले सर, झाले सर आमचे पाडेपाठ. सर्वांची झाली का पाडेपाठ? हो सर माझे बी झाले सर. दगड्या झिंग्या तुमची झाली का पाडेपाठ? आपण काय झेंबरीले बोला कोण लावते बी नुसती मंदा पचक करत आहे नुसती. पाठ करायला सांगितले, आमकं करायला सांगितले. हो लेका ते मास्तर आपल्याला विचारते, आपल्याला तर इथे 1-2 येत नाही, तर पाण्याची गोष्ट करता येते. हे लेका दोघं बी झेंबरी यायले पकडा लागते रे. बहीण भावाली यायले असा कुचाळतो धरून. झिंग्या सुनीताले काय नको बोलू बे.
वगैरे झाले का इथं पाण्याचं त्या सुनीता पैसे लागते आज आपली पाहिजे नाही ते काही असो पण सुनताला काही नको म्हणून तिच्या भावाला मारू आपण आज संध्याकाळी जाऊ दे भेटू दे दिले चौकात लय खुटाडू चौका फौकात नाही दिले शाळेत सुटल्यावर दाबतो दिले धरून दगड्या चाल 2चा पाडा म्हण तू. सर मला येत नाही सर मी केले नाही पाडेपाट मग काय शाळेत काय लिहा जेवाले झोपाले तिथं का इथं. सर शाळेत काय झोपायला येत असते का मी केव्हा झोपलो सर सांगा बरं मी फक्त जेवायलाच येतो माझ्या घरचे मला याच्यानं शाळेत पाठवते माझ्या घरच्याला तांदूळ भेटते तेल भेटते तुझ्या घरचे तेव्हा नाही गेलेली दिसायला लागली म्हणली. सर माझ्या घरच्याला काही नका म्हणून बापजाराला इथं शाळा अंगावर घेऊन घ्या नाही हे माझ्याकडं पेपर आहे आता. हे पेपर तुमचे उद्या घेतल्या जाईल. आज तुमचा बोलण्यात टाइमपास करण्यातच आज माझा पिरियड खतम झाला आहे. उद्या तुम्ही दोघांनीही लवकर यायचं आणि सगळा अभ्यास करून यावे. हे पेपर घेतले जाईल. चला आता येतो मी. भेटू उद्या. जाणव सर तुम्ही लवकरच जा मला पाडेगिडे विचारू नका भरताना मी लपलो इथं दिसत नाही तुम्हाला जा लवकर. आता ही सुट्टी तुमच्या जेवणाची सुट्टी आहे. जा डबा खाऊन या. पण आज हे लक्षात घ्या का आज आपल्या शाळेत खिचडी मिळणार नाही. आज खिचडीवाल्या काकूची तब्येत बरी नसल्यामुळे. अरे बापरे दगड्या आपण तर डबा आणला नाही प्याज हो ना बी झिंग्या डबा आणला नाही आज खिचडी भेटत नाही उपाशी मारला का आपल्याला आपले दगड्या हो आपल्याला शिकवून एवढं दलिंदर आहे मग आणि त्या सुनीतीची वाट पाहायला बसलो होते क्लासमध्ये येऊन आज डबे घेतले नाही तर आज खिचडीवाले काकूची तब्येत बेकार आहे म्हणजे खिचडी नाही भेटत हो ना पहिले का जिकडे जाईल तिकडे काही कामच नाही आपलं वर्गातले पोट्टे बी दलिंदर राहिले का ते दलिंदर अबे तुम्ही दोघंही एवढा भीतीच्या काटावर राहिले बसले बी पडसान ना तुम्ही अबे जाय बे तू बोल नको का माझ्या सांग जाय होय क्लासमध्ये इथे केली तुला आमची फजिती सर पैदल येते सायकल आहे काय याचे तेवढं पंक्चर व्हायले असं तसं अबे मला काय माहित होतं काय हो असं सांगितलं काऊन नाही मग तुला का प्रत्येक गोष्ट सांगाच लागते का काय जाऊ दे आता इथं भिंतीवर करून बसले तुम्ही चला डबे खाले अबे आम्ही डबेच नाही आणले रे हो ना चार आम्ही डबे नाही आणले इथले माहिती आहे का आम्ही खिचडीच्या भरोश्यावर आलो म्हणून चला मग माझ्या डबा खाऊ चला तुम्ही आता नाही रे बा मी तो डबा खात नाही आणखी मनात हवाय तू संतले का डाके तुझ्या खाल्ल्यावर तू बोलून दाखवतो मग माझा डबा खाल्ला नसतं खाल्लं मग हे आहे त्या बहिणीला सांगते माझा डबा खाल्ला दीदी हो ना दगड्या झिंग्या दोघं जण जेवले मला जेवून दिलं नाही जा तिकडे निघितून लवकर होय पै जाऊ दे मी चांगला बोलायला आलो तो चाललो नाही का जाय तिकडं ओके दगड्या भाऊ आता काय उपाशी राहायचं का मग मग आता करतं काय उपाशी जायला लागते आता त्या खिचडीवाल्या काकूले म्हणा लागून उद्या बा तुम्ही सांगून देत जा आधी आम्हाला अबे पण तुझ्या बाप म्हणून डबा घेऊन जा आणला नाही का तेव्हा तुला माटणी लय मोठी आडी आहे थोडीशी मग तुला तेच म्हणतात ती यातनी आडी आहे म्हणून चांगली मोठी जाऊ दे आता चाल जाऊ दे पाहू काय होते जाऊ तिकडे चाल वर्गात जाऊ दे बसू नाही थांब आपण एक काम करू आपण सर जवळ जाऊ मस्त सर म्हणा आम्ही डबा आणला नाही आम्हाला भूक लागली जोरात आम्हाला सुट्टी देऊन द्या म्हणून होले का मस्त डिबा काय तो आला चाल बरं सर जवळ हो सर बोला बे काय म्हणता जाणं जेवण तिकडं वा ना जेव्हा सुट्टी आहे इकडं माझ्या काय डोकं खाली आली इकडं वा तिकडं सर आम्ही डब्बाच नाही आणला सर आम्हाला सुट्टी पाहिजे दोघाले काऊन बे डबा आणा जेवण आला का तो मायनं काय स्वयंपाक करून नाही दिला का तुझी सर या दगड्यातली लई मोठी अडी आहे सर यांना डब्बा नाही आणला सर म्हणजे दगड्याचं मोठं सांगायला लागला तुनं काऊन नाही आणला बे तुनं काऊन नाही आला सांग डब्बा तुनं अबे तू माझ्या जिंदून काय करते ते सांगत द्यायला दिले का सर माझी आई सकाळीच वावरात जाते सर मी नाही आणू शकत सर डब्बा मी दगड्याच्या भरोश्यावर येत असतो सर पण सर मी आज खिचडीच्या भरोश्यावर आलो सर वा रे वा पोट्टे हो तुम्ही चांगले जा रे शाळेत उठाले बसली तुम्ही तुम्हाला खिचडी हे ते सगळंच पाहिजे का तुम्हाला सर मग आता आम्हाला सुट्टी देऊन द्या सर आम्ही घरी जातो सर जेवायला मला भूक लय लागली सर सुट्टी कशी काय देऊ बे तुम्ही एक तर लेट यायला येत आहे त्यात ती तुम्हाला सुट्ट्या पाहिजे अबे तुम्ही शाळेतच काय लिहिता बे सर सांगितलं सर तुम्हाला मग मी शाळेत राहिले होतं तू तर बोलूच नको भादरी लिखायचे भादर करत राहते तिथं सर प्लीज सर आम्हाला सुट्टी द्या सर आम्हाला लय जोरात भूक लागली सर द्या सर प्लीज सर बरं चला जा लवकर तुम्ही बॅगा घेऊन तुमच्या उचलून जा बॅगा घेऊन उद्या लवकर ये जा पेपर घेतो उद्या तुमचा उद्या येतच नाही ना आम्ही जा लवकर मला माझं काम करू द्या जा वा आता घरी काय सांगता बे बाबाने विचारलं तर बरं कुठल्या तुम्ही शाळेत गेलते रे घे ना नाव काढत आज विचारलं गेले काय आता हे नको सांगले का डब्बा नाही नेला म्हणून आता बाप तुला मारते आता काऊन म्हणलं तुम्ही घरी कसे काय बाबा शाळेत सुट्टी झाली लवकर आज कशी काय सुट्टी झाली तुम्हाला लवकर काका आमच्या शाळेतली प्रोग्राम होता तर आज सुट्टी झाली मग पण आम्हाला उद्या सुट्टीच आहे अभि असं काय सांगते उद्या सुट्टीच आहे मास्तरला फोन घेऊन लावला तर हो का मस्त आहे मग मजा तुमची आजही सुट्टी उद्याही सुट्टी सारे दगड्या जाय वय कपडे गिपडे काढून येते शाळेत वय लवकर चाल झिंग तू तुझ्या घरी होय लवकर चल आता तू अभ्यासाला बसते दगड्याला अभ्यासाला बसवतो आता काय बाबा नाही आम्हाला सोबत अभ्यास करायचा ग्रुप स्टडी करायचं तुम्ही काय अभ्यास करता लिखायचे हो दोघं सोबत आता मला बाहेर जायचं आहे थोडं आम्ही दोघं जातो सोबत येतो बाहेर फिरून येतो थोडं बस स्टँड कडून बसून येतो
काही नाही झाला आपापल्या घरी मोकड्यानं. चाल उचलते बॅग, चाल घे इथं ठेवली बॅग, चाल घेऊन जा लवकर. बाबू झिंगे आता चालला नाही घरी, माझ्या बुढा नाही तर सुतारते तुले. होले का आता जास लागेल घरी मला, जाऊ दे. चला मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ लवकरच येणार.